धामणगाव रेल्वे शहरात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने थेट बीएसएनएलच्या टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. तब्बल 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर रात्री 11:30च्या सुमारास गोविंद गवई यांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आले आहे. मंगळवारी दुपारी 4:30च्या सुमारास 42 वर्षीय गोविंद गवई हे अमर शहीद भगतसिंग चौकातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढलेत. कौटुंबिक वादातून सुमारे 6 वर्षापूर्वी दाखल झालेल्या खावटीच्या दाव्याच्या सुनावणीकरिता ते न्यायालयात आले होते. यावेळी मेव्हण्यासोबत वाद झाल्यानंतर संतप्त होऊन त्यांनी टॉवरवर चढल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांसह कुटुंबियांनीही फोनवरून आणि प्रत्यक्ष घटनास्थळी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केलेत. पत्नी, सासू आणि मेव्हण्यांनीही त्यांना खाली येण्याची विनंती केली. मात्र अखेर बहिणीने फोनवरून भावाशी संवाद साधत त्यांची समजूत काढली आणि तिच्या आव्हानाला प्रतिसाद देत गोविंद गवई रात्री 11:30च्या सुमारास सुखरूप खाली उतरलेत. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पुढील तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे पाठविले. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि कुटुंबियांच्या संयमी प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. तब्बल 7 तास चाललेल्या या थरारक घटनाक्रमाचा शेवट अखेर सुखरूप झालाय. कुटुंबियांच्या समजूतदारपणामुळे आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे गोविंद गवई यांना सुरक्षित खाली उतरवण्यात यश आले आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे यांचा हा रिपोर्ट.